काय नदी दिसत झूम कर पिकत नाही पिका आहे पिकात पण हे इथं हे मग आणि कुठं पाहिजे तिकडं नदी दिसायची दिवसा पूर आलता सकाळी सकाळी 9ला आला रात्री 2 वाजता 3 वाजता 1:30ला गेलो आपण घरला त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला तुम्ही आले आहे त्याला पॅन कर भाऊ इकडे होई ना पॅन येईल ना त्याच्यात येत नाही थोडगाव शेगाव दुधगाव सगळीकडे इकडे जा इकडे पा थोडंच मागे पा करायला का मी करू का बेवकूपा इथे एवढं चांगलं आहे ना पाय दिलं नाही मला लय मच्छा व्हायली पण भेटत काय गावात ड्रोन नाही का कोणाकडं बाकी आपली लाईट येते ड्रोन घ्यासारखं दृश्य आहे मला आता डॉक्टर चौधरी म्हणले की तिथला 15 तला फुटला मला असं आपले डॉक्टर काल मी गजानन गुलाबराव राऊत दुधगाव राहणार आज आमच्या इथं असं झालं की ढगफुटीसारखं दृश्य झालं खूप नुकसान झाली पाणी झालं शेतामध्ये सोयाबीन गेलं कापूस पण पाण्याखाली गेला काहीच नाही आम्हाला मदत पाहिजे सरसकट काहीतरी मदत सरकारने द्यावा आम्हाला आमची विनंती आहे समजा खूप नुकसान झाली हो पुरानं पाणी गेलं हे ते बरंच नुकसान झाली काय होतं शेतात तूर होती सोयाबीन किती नुकसान झालं आपलं शेत आहे 3 हेक्टर शेत पूर्ण नुकसान झालं हो आता काय आता काय हैराण झालं होतं आता काय सकाळपासून किती चक्रा झाल्या आज जे हे हाल तुम्ही पाहताय सर हे सोयाबीन किंवा आणखी कापूस हे आज एवढे हे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याने याजाने पैसे घेऊन खत पाणी हे बियाणे करून आज सोयाबीनला शेंगा वगैरे लागल्या होत्या आज सोयाबीन म्हणजे आणखीन आज एका महिन्यानं सोयाबीन सर कापणीला सोयाबीन म्हणजे आज येणार होतं पण मला सांगा तुम्ही 2-3 फवारण्या करून हे करून आज दुकानदाराच्या उधाऱ्या आहेत त्या तर ते सगळं फेडायचं कुठून आज फाशी घेण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही तर आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की शेतकऱ्यानं फाशी घेण्याची शेतकऱ्यावर येळ ही येऊ देऊ नका सरकार तुम्ही शेतकऱ्याला फाशी घेण्यापूर्वी काहीतरी आमचं तर म्हणणं सरसकट लाख रुपयाची मदत करा तुम्ही एकरी ही आमचं म्हणणं आहे तुम्ही सरकार मायबाप फक्त आमचं तुम्ही एवढं ऐकावं कारण आज शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कशाला भाव नाही तर आज शेतकऱ्या म्हणजे फाशी घेण्याची वेळ आलेली आहे तर शेतकऱ्याला तुम्ही फाशी घेण्यापूर्वी वाचवा आणि फाशी घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियाला मदत करण्यापेक्षा आज तुम्ही त्याला काहीतरी मदत करा सरसकट तुम्ही आणि तुम्ही म्हणले होते की तुम्ही शब्द दिला होता फडणवीस साहेब की सरकाराची म्हणजे शेतकऱ्याची 7/12 आपण कोरा करू तर आज ही खरी वेळ आलेली की शेतकऱ्याची आज तुम्ही 7/12 कोरी करावी ही नम्र विनंती सर दुधगाव मसूर आहे लक्ष्मण भोसले सर
सर्व पाणी शेतात गेले, गावात गेले, आमच्या कचरामध्ये मंदिरामध्ये शिरले, शेतात तर असं जनावरांच्या कोठ्यात शिरले. सोयाबीनला असं चक शेंग राहिलं नाही, काय नाही सर. शेत आहे आम्हाला 4 एकर सर आहे. आता काय मागणी आहे? काय मागणी आता सरकारनं आम्हाला मदत द्यायला पाहिजे.